महायुती सरकारला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. पाहिलं तर फडणवीस सरकारच्या मध्ये अनेक कामं ह्या सरकारमध्ये झाली आहे. पाहिलं गेलं तर अनेक कामं करत असताना आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील आहेत. सर, 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कसं बघता त्या 1 वर्षाकडे आणि या 1 वर्षामध्ये कशाप्रकारे महाराष्ट्राची प्रगती केलेली आहे? मग मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं या सरकारनं उत्तुंगी भरारी ह्या वर्षभरामध्ये घेतलेली असं म्हणता येईल. कारण अनेक प्रकल्प जे आहेत ह्या आमच्या सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये राबवले गेलेले आहेत. अचानक राज्यामध्ये पूरपरिस्थिती असताना सुद्धा चांगल्या प्रकारे आमच्या सरकारनं भरघोस मदत जी आहे ती शेतकऱ्यांना दिलेली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून अजूनही मदत अपेक्षित आहे, परंतु आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही ही भूमिका शासनाची आहे. महिलांच्या बाबतीत सुद्धा अनेक लोकांनी आमच्यावर आरोप केले होते, प्रामुख्याने विरोधकांनी, की लाडक्या बहिणीची योजना हे सरकार बंद पाडेल. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्वप्नव्रत वाटणारी ही योजना चालू केली त्यांच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या काळात. आणि ही त्यांचं प्रत्येक भाषणामध्ये त्यांचं मत असतं की जोपर्यंत पृथ्वी तलावर एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत ही योजना काय आम्ही बंद पडू देणार नाही. आणि आमच्या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं दर महिन्याला 1500 रुपये मिळतात ते आम्ही चालू ठेवलेले आहेत. अनेक प्रकल्प आहे, प्रामुख्याने MMR क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत एवढी प्रगती झालेली आहे. कोस्टल रोड झालेले आहे, फ्रीवे पूर्ण झालेले आहेत. अजूनही नवीन नवीन भुयारी बोगदा, जसं ठाणे टनल आहे बोरिवलीपर्यंतचा, आता गायमुखचं टनलच्या कामाला चालू होईल. अनेक एलिव्हेटेड आम्ही रस्ते घेतलेले आहेत. एक दुसऱ्याशी शहरं जुळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वाढवण पोर्टचं भूमिपूजन झालेलं आहे, त्याला कनेक्टिंग अनेक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलेले आहे. नवी मुंबईचं एअरपोर्ट झालेलं आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आमचं सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. आणि आम्ही पुढे अजून भविष्यामध्ये कसं 2 ते 2.5 वर्षामध्ये सर्वसामान्य MMR क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना आणि मुंबईकरांना चांगल्या चांगल्या सुविधा देऊ यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परिवहन सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा लोकांना आम्ही देतो आहे. जो रोड ॲक्सिडेंटचा पर्सेंटेज आहे तो मृत्यूचा दर हा कमी होत चाललेला आहे. अनेक AI टेक्नॉलॉजीवर आधारित आम्ही उपक्रम राबवतो आहे. नवीन नवीन संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरवतो आहे. प्रामुख्याने ST महामंडळामध्ये अतिशय वाईट आणि दुरावस्था होती. त्या ST महामंडळाला सक्षम करण्यासाठी 5 वर्षामध्ये 5,000 बसेस अशा 25,000 बसेस आम्ही घेतो आहे. जुन्या बसेस सगळ्या स्क्रॅपमध्ये टाकलेल्या आहेत. नवीन ST बसेस सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून गोरगरीब जनतेपर्यंत कशी आम्ही सुविधा पोहोचू ह्यासाठी प्रयत्न करतो आहे. मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी ACच्या बसेस किंबहुना AC कोचेससुद्धा, स्लीपर कोचेससुद्धा आम्ही नवीन आणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सुविधा देत असताना सर्वसामान्य जनतेला महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त कशी काही सेवा देता येईल त्यासाठी आमचे सगळे मंत्रीगण कार्यरत आहेत आणि आमच्या पक्षाचे तिन्ही नेते सक्षमपणे आम्हाला आमच्यासोबत आहेत. तुम्ही म्हणाले तिन्ही नेते सक्षम आहे. पाहिलं तर लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून निवडणुका आल्या की राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव कधी घेतलं तर कधी देवाभाऊ म्हणून देवेंद्र फडणवीसचं नाव घेतलं. कसं बघतात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून, कशाप्रकारे तुम्ही बघताय? नाही, बघा, शेवटी त्या खुर्चीचा तो मान आहे, सन्मान आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना देवेंद्र फडणवीसांना खूप अनुभव चांगला आहे. अचानक मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेले एकनाथ शिंदे साहेबांना तर नायक चित्रपटातल्या अनिल कपूरची पदवी त्यांना मिळालेली आहे. अशा पद्धतीने ते 2-2.5 वर्षापासून काम करत होते, कार्यरत होते. आणि कॉमन मॅन म्हणून लोकांनी त्यांना पदवी दिलेली आहे. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून त्यांना पदवी दिलेली आहे. अनेक पदव्या, म्हणजे कोणाला वाटत नव्हतं की एकनाथ शिंदेसारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक जो शाखा प्रमुखांपासून राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होता त्यांना कसं जमेल, ती खुर्ची पेलवेल का. परंतु त्यांनी दाखवून दिलं की आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री राज्यामध्ये आले अशी तुलनात्मक दृष्ट्या मी कोणाशी तुलना करणार नाही, परंतु त्यांच्यासारखा सक्षम मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे. अनेक योजना त्यांच्या माध्यमातून साकार झाल्या, त्या अजूनही चालू आहेत. मात्र बेरोजगार असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, या अजून देखील सुरू आहेत. त्याकडे सरकारकडे काय मोठं पाऊल? नाही, बघा, ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये सरकार सक्षम आहे आणि सरकारने हे सर्व जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु शेवटी काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे ह्या अशा दुर्घटना घटत असतात. त्या कमी कशा होतील किंबहुना बंद कशा होतील ह्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. मात्र निवडणुका आल्या की कुठंतरी महायुतीमध्येच आलबेल पाहायला मिळतं, संघर्ष पाहायला मिळतं, एकमेकांवरती टीकाटिप्पणी देखील पाहायला मिळते. त्यामुळे कुठंतरी रस्सीखेच पण दिसून येतं. नाही, रस्सीखेच आहे ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही, कारण
तिन्ही पक्ष सक्षम आहेत. तिन्ही पक्ष प्रत्येकाला असं वाटत असतं की माझा पक्ष मोठा व्हावा आणि भारतीय जनता पक्ष असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या किंवा शिवसेना असू द्या, हा पक्ष मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि मोठा होण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये काही स्थानिक पातळीवर हे वादविवाद होतच असतात. परंतु त्या वादविवादावर मात करून ते वादविवाद कसे संपुष्टात येतील आणि महायुती कशी भक्कम राहील ह्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. आणि मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा पवार ही महायुतीची भक्कम जोड आहे, म्हणजे फेविकॉलच्या जोडपेक्षाही भक्कम जोड आहे. त्यामुळे ह्या महायुतीला काय भविष्यामध्ये सुद्धा पुढल्या 5 वर्षामध्ये काही बाधा येणार नाही. आणि आम्ही तर सक्षम आहोत, कारण 232 आमचे आमदार प्लस 5 अपक्ष आमदार असे 237 आमदारांचं संख्याबळ आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेस तुम्हाला मंत्रिपद नव्हतं, मात्र यंदा मंत्रिपद, पालकमंत्री असं दोन्ही द्विगणित अशा पद्धतीने तुम्हाला देण्यात आले. त्यामुळे कुठंतरी या सरकारमुळे येऊन तुम्हाला फायदा आला, जनतेचा देखील फायदा नाही, मी फायदा आणि तोट्याचा कधी विचार करत नाही. बघा, मी आज 30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. म्हणजे राज्यामध्ये 1,08,000चं मताधिक्य घेऊन जे काही 7-8 लोक निवडून आली त्यामध्ये मी एक आहे. त्याचा मला अभिमान आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. युती असतानाही मी निवडून आलो, युती नसतानाही मी निवडून आलो. गेल्या वेळेस 83,000ने होतो, यावेळेस 1,08,000 मतांनी आलो. परंतु शेवटी विकास कामं करणार जो व्यक्ती आहे त्याला लोक निवडून देत असतात. आणि प्रामुख्यानं मी असं कधी मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून नाराजी मी कधी काही व्यक्त केलेलीच नाही. फक्त एकनाथ शिंदे साहेबांना वाटलं की नाही, प्रताप सरनाईकनं आता संधी द्यायला हवी, कारण वेळेवर जी संधी उपलब्ध होते त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मला आता वर्षभराच्या मी केलेल्या कामगिरीवर अवगत झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा माणसाच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी होतच राहतात. आणि राज्याचा एक चांगल्या खात्याचा मंत्री म्हणून आणि मंत्रिपदाची शपथ घेण्याची भूमिका ही मी घेतल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मला जे सहकार्य केलं ते मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही, कारण माझ्या आयुष्यातलं हे सर्वोच्च पद आहे. मात्र पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात तुम्ही मदतीचा हात पुढे केला, त्यावेळेस देखील ट्रोल झालात. मात्र आता कुठेतरी राणा पाटील म्हणतात की 1200 कोटी आता धाराशिव जिल्ह्यासाठी आले. कसं बघतात? एकीकडे निंबाळकर म्हणतात की कुठेतरी या संदर्भात जे सरकारने पाऊल उचललेलं आहे शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम करतात. नाही हो, असं काही नाही. बघा, आता कोण मला वाटत नाही एवढं काही कोण शेतकऱ्यांच्या बाबतीत विरोधक जरी असेल तरी चुकीचं काय बोलतील. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना आणि प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जेवढं जास्तीत जास्त शासनाच्या माध्यमातून निधी मिळेल ह्यासाठी मी प्रयत्न केले. आणि तुम्हालाही कल्पना आहे की जेव्हा पूर परिस्थिती धाराशिवमध्ये होती त्यावेळेस मी स्वतः आणि एकनाथ शिंदे साहेब स्वतः आले होते. जेवढं काही देता येईल ते स्वखर्चानं आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना दिलेलं आहे. किंबहुना या 28 डिसेंबर रोजी तर 101 गायी आम्ही ज्यांचं गोधन वाहून गेलेलं आहे शेतकऱ्यांचं, त्यांच्यासुद्धा कुटुंबांना मदत करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या ह्या सगळ्या मदतीमध्ये कोणी राजकारण आणता कामा नये. महाराष्ट्र येणाऱ्या काळात कशा प्रकारचा बदल असणार आहे? मुंबई असेल, MM क्षेत्र असेल या खेडेपाड? नाही, खूप बदल होणार आहे. प्रामुख्याने MMR क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर एवढ्या मोठ्या प्रमाणाचं आता काम चालू आहे. त्यामुळे MMR क्षेत्रामध्ये तर जेवढं काही जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चर होईल हे ह्या 5 वर्षामध्ये होईल. म्हणजे भविष्यामध्ये पुढल्या 100 वर्षामध्ये जेव्हा विचार होईल तेव्हा ह्या सरकारच्या महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये जेवढं काही डेव्हलपमेंट झाली तेवढी डेव्हलपमेंट मला असं नाही वाटत की भविष्यामध्ये कधी होऊ शकेल. परंतु मागे झाली नाही एवढं मात्र नक्की. परंतु सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, आमच्या महिला भगिनींना जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल तेवढं ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदल होईल असं आता प्रताप सरनाईकांनी सांगितलं. येणाऱ्या काळात पुन्हा बदल महाराष्ट्रामध्ये कशाप्रकारे दिसणार हे आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्व गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.